मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण भोसडी या जंगलामध्ये फिरायला आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या रानामध्ये प्राणी बघायला भेटले. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा ते प्राण्यानं आपल्याला बघितलं आहे. तर तो एका जागेवरती थांबलेले. तर मित्रांनो आपण लांब असल्यामुळं आपण झूम करतो पण आपल्याला स्पष्ट हा प्राणी दिसत नाही. तर बघा या ठिकाणी ती थांबलेले हा प्राणी. तर मित्रांनो चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलेले, पाहू आपल्याला आज काय काय बघायला भेटलं आहे. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी एक प्राणी बघायला भेटलेले. मित्रांनो आपण लांब असल्यामुळे मला वाटतं ही भेकर असावी, कारण भिकरीसारखंच दिसते, फक्त लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला काही ओळखू येत नाही. पण या ठिकाणी जागेवरतीच थांबलेले. तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करता, व्हिडिओ शूटपर्यंत पहा, कारण या भोसडच्या रानामध्ये भरपूर असं प्राणी. तर पाहू आपल्याला आज काय काय बघायला भेटते. तर आता या ठिकाणी हा जो प्राणी हा आपल्याकडे पाहतोय, त्याने आपल्याला बघितलेले. गेली बघा, मी बेकरच आहे मित्रांनो. हे बघा आता आपल्याला स्पष्ट दिसलेली. हे बघा त्याने आपल्याला बघितलंय, पळाली बघा. हे बघा बेकरच आहे मित्रांनो. थोडंसं पुढे जाऊ ना. फास्ट पळाली मित्रांनो, त्यामुळे ते आपल्याला आता परत बघायला भेटले नाही. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय याच भोसडीच्या जंगलामध्ये हे बघा आपल्याला गाव बघायला भेटलेले. तर मित्रांनो आपण बरंच लांब या ठिकाणी बसलेलो आहे, तरी पण हा जो गवा आहे या गव्याला एवढा वास आहे मित्रांनो. तर त्यांनी आपल्याला लांबूनच बघितलेले, वास घेतलेले त्यांनी, आणि एकदम जागेवरतीच थांबलेले बघा. म्हणजे सर्वात जास्त जास्त कडका लागणारा प्राणी जर म्हटलं तर गवा आहे. एवढं लांब असून सुद्धा त्याने आपल्याला बघितलेले, आपलं वास त्याला लागलेले, त्याच्यामुळे तो जागेवरच थांबलेले बघा. या ठिकाणी पूर्ण चौकशी करतोय तो. आपण एका झाडावरती बसलेलो तरी पण त्याने आपल्याला बघितलेले. तर या ठिकाणी गवईसुद्धा आपल्याला बघायला भेटलाय.
आणि मित्रांनो हे बघा आपण या ठिकाणी पाहतोय हे जे झाड दिसतंय हे झाड आहे सायरीचं. तर या सायरीच्या झाडामध्ये बघा आता आपण आवाज घेतोय गुटर गुटर. हा जो पक्षी आहे हा जो पक्षी ना या पक्षाची पिल्लं या ठिकाणी आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा आपण पाहतोय हे बघा या ठिकाणी आता त्या पक्ष्यांनी पिल्लं काढलेले तर हे आपण पाहिलेले त्यांचे आवाज आल्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा लहान पिल्लू आहे आतमध्ये ते आपण पाहतोय. मित्रांनो आपण रानामध्ये फिरत असताना ना बरेच असे वेगवेगळ्या पक्षी वनस्पती प्राणी आपल्याला बघायला भेटतात. तर आज आपण रानात फिरत असताना आपल्याला या ठिकाणी वेगळा असं या ठिकाणी एक ना बेडूक बघायला भेटलेलं आहे बघा. आजपर्यंत आपण सफेद बेडूक असं म्हणजे कधी बघितलेलं नव्हतं. आज आपल्याला या ठिकाणी ना बघायला भेटले. मी तुम्हाला दाखवतोय आत्ता या ठिकाणी पाहतोय आपण बघू. हा हे बघा आता थोडे आहेत ना मी तुम्हाला दाखवतोय. सफेद बेडूक मी पहिल्यांदा पाहतोय. हा जो कलर आहे सफेद मला आज पहिल्यांदा या रानामध्ये वेगळ्या जातीचं असं बेडूक बघायला भेटले आहे. तुम्ही पाहू शकता हे जे समोर आपल्याला दिसतोय हे बेडूक आहे. तर मी तुम्हाला जवळ दाखवायचा प्रयत्न करतोय याला. हे बघा हे बघा मित्रांनो हे जो बेडूक आहे मी पहिल्यांदा पाहतोय आणि तुम्हाला पण दाखवतोय. नवीन जातीचं बेडूक मला बघायला भेटलं आहे कलरचं पण आणि हे वेगळंच असं दिसणारं हे बेडूक आहे. तर आमच्या या रानामध्ये पहिल्यांदा मी या जातीचा बेडूक पाहतोय.